नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक कायदेशीर केसबद्दल बोलणार आहोत. एक अशी केस जिथे एका अगदी सरळ वाटणाऱ्या मालमत्तेच्या वादाला काही तथ्यांनी नाही तर चक्क कायद्याच्या नियमांनी पूर्णपणे उलटं फिरवलं. बरं, तर मग सुरुवात करूया. ही जी टाईमलाईन आहे ना, ती पाहिल्यावरच मनात एक मोठा प्रश्न येतो की या सगळ्या घटना घडल्या आणि त्यावर दावा दाखल झाला, यात इतका मोठा म्हणजे दशकांचा विलंब का झाला असावा? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की या वादाची ठेणगी नेमकी पडली कुठे. म्हणजे वादी नक्की काय म्हणत होते आणि त्यांची कोर्टाकडून काय अपेक्षा होती. तर वादींची बाजू अगदी स्पष्ट होती. त्यांची मुख्य मागणी होती की ही वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित झाली आहे. म्हणून ते जुनं 1961चं मृत्यूपत्र आणि त्यानंतर 2013 मध्ये झालेली विक्री हे सगळं रद्द केलं जावं. आणि त्यांचा जो मुख्य मुद्दा होता तो हा की त्यांना या सगळ्याची खबर तेव्हाच लागली जेव्हा त्या मालमत्तेवर बांधकाम सुरू झालेलं दिसलं. तर मग आता पाहूया या कायदेशीर लढाईची पहिली फेरी. इथे प्रतिवादींनी म्हणजे ज्यांच्यावर दावा दाखल झाला होता त्यांनी हा खटला सुरुवातीलाच कसा संपवायचा प्रयत्न केला. प्रतिवादींचा युक्तिवाद असा होता की या केसमध्ये काहीच दम नाहीये आणि सुनावणी सुरू होण्याआधीच ती फेटाळून लावली पाहिजे. त्यांनी कोर्ट फी, अधिकार क्षेत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दावा दाखल करायला झालेला उशीर असे बरेच तांत्रिक मुद्दे पुढे केले. पण कनिष्ठ न्यायालयाने मात्र हे ऐकलं नाही. कोर्टाने स्पष्ट केलं की वादीला या व्यवहारांची माहिती खरंच होती की नव्हती हा एक तथ्याचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर केवळ दोन्ही बाजूंचे पुरावे तपासल्यानंतरच देता येईल, आधीच नाही. म्हणजेच पहिल्या फेरीत वादींची सरशी झाली. कनिष्ठ न्यायालयाने केस फेटाळायला नकार दिला आणि आता हा खटला पूर्ण सुनावणीसाठी पुढे जाणार होता. वादींना त्यांचे दावे सिद्ध करण्याची एक संधी मिळाली होती. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. प्रतिवादींनी हार मानली नाही. ते गेले उच्च न्यायालयात. पण यावेळी त्यांची रणनीती पूर्णपणे बदललेली होती. त्यांनी केसच्या तथ्यांवर लक्ष केंद्रित केलंच नाही तर दोन अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत कायदेशीर नियमांवर बोट ठेवलं. त्यातला पहिला नियम होता मुदतीचा कायदा, म्हणजे स्टॅच्यूट ऑफ लिमिटेशन्स. आता हा कायदा म्हणजे काय? तर समजा हा एक प्रकारचा कायदेशीर स्टॉपवॉच आहे. एखादी घटना घडल्यानंतर केस दाखल करण्यासाठी कायद्याने एक वेळ ठरवून दिलेली असते. तुम्ही जर त्या वेळेत केस केली नाही तर तुमचा दावा कितीही खरा असला तरी कोर्ट तो ऐकून घेणार नाही. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा होता अधिकार क्षेत्र, म्हणजेच ज्युरिस्डिक्शन. याचा साधा सरळ अर्थ म्हणजे योग्य कोर्टात जाणं. म्हणजे बघा, प्रत्येक केस प्रत्येक कोर्टात चालत नाही. प्रत्येक कोर्टाची एक हद्द ठरलेली असते आणि त्या हद्दीतच त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो. आणि याच अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावर प्रतिवादींनी एक जबरदस्त युक्तिवाद केला. ते म्हणाले की हे प्रकरण दिवाणी न्यायालयाचं म्हणजे सिव्हिल कोर्टचं आहेच नाही, तर ते महसूल न्यायालयाच्या अखत्यारीत येतं. आणि इथेच या केसमध्ये एंट्री होते महाराष्ट्र जमीन महसूल संहितेची. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRC हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही संहिता जमिनीच्या वादांसाठी एक संपूर्णपणे वेगळी कायदेशीर प्रक्रिया ठरवते. याच्या कलम 158 नुसार जर कोणी जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला असेल किंवा अतिक्रमण केलं असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त महसूल अधिकाऱ्यांना आहेत, म्हणजे तहसीलदार, प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी. हे प्रकरण सामान्य न्यायाधीशांकडे जातच नाही. त्यांची एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा आहे. तर मग आता सगळी सूत्र उच्च न्यायालयाच्या हातात होती आणि त्यांचा निर्णय या केसला एक अनपेक्षित वळण देणार होता. आणि हा बदल किती मोठा होता हे बघा. एकाच केसवर दोन न्यायालयांचे अगदी टोकाचे वेगवेगळे निर्णय. कनिष्ठ न्यायालयाने म्हटलं की विलंबाचा मुद्दा सुनावणीत ठरेल, तर उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की दावा मुदतबाह्य आहे. कनिष्ठ न्यायालयाने ह्याला दिवाणी प्रकरण मानलं, तर उच्च न्यायालयानं म्हटलं की जमीन रेकॉर्डचे वाद दिवाणी न्यायालयाच्या कक्षेबाहेर आहेत. म्हणजे निकाल अगदी उलटा. उच्च न्यायालयाने वेळेच्या मुद्द्यावर अगदी स्पष्ट भूमिका घेतली. विक्रीपत्र झालंय 2013 मध्ये आणि दावा दाखल होतोय 2020 मध्ये, म्हणजे तब्बल 7 वर्षांनी. कायद्याने दिलेली 3 वर्षांची मुदत केव्हाच उलटून गेली होती. त्यामुळे हा दावा कायद्याच्या चौकटीत बसतच नव्हता. आणि मग आला अधिकार क्षेत्राचा मुद्दा. वादींची मूळ तक्रार जमिनीच्या रेकॉर्डमधील फेरफार नोंदींबद्दल होती, बरोबर? तर इथे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 155 खूप महत्त्वाचं ठरतं. हे कलम स्पष्टपणे सांगतं की महसूल रेकॉर्डमधल्या नोंदी दुरुस्त करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त जिल्हाधिकाऱ्यांना आहे. दिवाणी न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. याचाच अर्थ वादींनी चुकीचा दरवाजा ठोठावला होता. तर मग या संपूर्ण कायदेशीर प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
याचे काही महत्त्वाचे धडे आहेत. या केसमधून आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 1. कायद्याने दिलेली मुदत ही अंतिम असते, ती केवळ एक सूचना नाही. 2. प्रत्येक वादासाठी योग्य न्यायालय निवडणं अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः जमिनीच्या बाबतीत. 3. तुमचा दावा कितीही मजबूत वाटत असला तरी जर तुम्ही योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही तर तो फेटाळला जाऊ शकतो. आणि 4. अधिकार क्षेत्राच्या नियमात कोणतीही तडजोड नसते. हे नियम म्हणजे कायद्याचा पाया आहेत. आणि शेवटी ही केस आपल्याला एका मूलभूत प्रश्नासमोर आणून ठेवते. जर कायद्याचा एखादा नियम अगदी स्पष्ट असेल तर तो पाळलाच पाहिजे का, जरी त्यामुळे एखाद्या बाबतीत अन्याय होतोय असं वरवर वाटत असलं तरी. खरं तर हाच तर कायद्यातील कठोर प्रक्रिया आणि वैयक्तिक न्याय यांच्यातला एक नाजूक समतोल आहे, ज्यावर आपल्याला नेहमीच विचार करायला हवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.